नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बिबट्या शिरलेला आहे आणि आता शाळा प्रशासनाने शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि पालकांना आपापल्या पाल्यांना या ठिकाणाहून घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आलेलं आहे। काही पालक आता आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। मैम, आपका नाम क्या है और आपका बच्चा कौन से स्टैंडर्ड में? मैं श्वेता प्रदीप जाटव एमपी से हूँ। मेरा बच्चा इधर जूनियर केजी में है, स्टेट बोर्ड में। मैं सेंट्रल हिंदू मिलिट्री स्कूल का धन्यवाद मानती हूँ कि वो बच्चों की अच्छा केयर कर रहे हैं। और मैं इधर ही रहती हूँ, बच्चे को 12 बजे लेके जाती हूँ, 9 बजे से 12 बजे तक। आज मैंने 9:45 बजे उधर पीछे देखा उसको, तो मैं वहाँ से बिबट्या को, तो मैंने वहाँ से मैं निकल आई इधर बच्चे को लेने। इस ग्रुप पे मैसेज देख रही थी, मोबाइल देख रही थी, तो मैं जल्दी निकल आई लेने को। स्कूल ने क्या बोला है? स्कूल ने बोला है कि आप बच्चों को जल्दी लेके जाओ घर पे, आज के दिन अंदर बिबट्या घूम रहा है ऐसा, और छुट्टी भी रह सकती है, शायद देनी चाहिए उसको पकड़ने जब तक। मैं बोलती क्योंकि छोटे छोटे बच्चे हैं सबके, इसलिए मैं बोल रही हूँ। वैसे सब उनका केयर कर रहे हैं, मैं धन्यवाद मानती हूँ। स्कूल ने आपको मैसेज दिया है? हाँ, मैसेज ग्रुप पे मैसेज दिया है स्कूल ने कि आप बच्चों को जल्दी आके लेके जाओ। वैसे तो स्कूल टीचर्स को पता है कि मैं यहाँ पे ही रहती हूँ 9 बजे से 12 बजे तक। बच्चे को लेके जाने के लिए बोला? वो बिबट्या अंदर घुसा है, इसलिए वो पूरी इधर घूम रहा है, वो खुले में ही है, तो उसको जल्द से जल्द पकड़े। वो मैंने देखा खुद 9:45 बजे, इसलिए। आपण पाहतोय पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सध्या दहशतीचं आणि भीतीचं वातावरण आहे, कारण भोसला मिलिटरी स्कूलचं मध्ये आवारामध्ये हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी शिरलेला आहे। पालकांनी खरं तर आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जावं अशा पद्धतीचं माहिती जी आहे ती शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता पालक आपल्या पाल्यांना या ठिकाणाहून घरी घेऊन जात आहेत। समोर जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर हा सगळा परिसर जो आहे तो लवकरात लवकर कशा पद्धतीने निर्मनुष्य करता येईल अशा पद्धतीने ही सगळी तयारी सध्या शाळा प्रशासनाकडून केली जाते आहे। वन विभागाचं पथक देखील आता शाळेच्या परिसरामध्ये दाखल झालेलं आहे आणि बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न, बिबट्याला शोधण्याचे प्रयत्न सध्या वन विभागाकडून देखील सुरू करण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी याच भोसला मिलिटरी स्कूलच्या पाठीमागच्या बाजूला महात्मा नगरच्या वनविहार आणि कामगार नगर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता। तब्बल 3 ते 4 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेलं होतं। मात्र 2 वन विभागाचे अधिकारी यामध्ये जखमी झालेले होते, तर 6 नागरिकांवर देखील बिबट्याने हल्ला केलेला होता। आणि आता 2 दिवसांनंतर याच परिसरामध्ये म्हणजे याच्या शाळेच्या मागच्या परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता आणि आता 2च दिवसांनंतर शाळेच्या आवारात, शाळेच्या परिसरामध्ये बिबट्या शिरल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या भीतीचं आणि दहशतीचं वातावरण सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। वन विभागाचे अधिकारी शाळेच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि आता या बिबट्याला कशा पद्धतीने जेरबंद करता येईल यासाठी वन विभागाकडून सध्या प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सातत्याने बिबट्याचा नागरी वस्त्यांमध्ये वावर आपल्याला बघायला मिळतोय। मग नाशिकचा गंगापूर रोड परिसर असेल, महात्मा नगर परिसर असेल, कामगार नगर असेल, वनविहार असेल, त्यासोबतच पाथर्डीचा परिसर असेल, जय भवानी रोडचा परिसर असेल, अशा सगळ्याच परिसरामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर वाढलेला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचं आणि दहशतीचं वातावरण सध्या पसरलेलं आहे। या बिबट्यांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशा पद्धतीची मागणी नाशिककरांकडून केली जाते। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।